नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला झुणका कसा करायचा ते दाखवणार आहे। तर पिठलं वेगळं, हा झुणका मी चण्याच्या डाळीचा करणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, 3 मी कांदे घेतलेत। हे 3 कांदे, 2 टोमॅटो, 2 मिरच्या, ही कोथिंबीर थोडीशी पानं काढून घेतलेत कोथिंबीरची, आणि ही चण्याची डाळ आहे जी मी 2 ते 3 तास भिजवून घेतले। ही चांगली भिजली की अशी फुलते, मग ही मिक्सर मध्ये वाटायची पूर्ण, अशी एकदम बारीक नाही करायची, थोडी भरड अशी वाटून घ्यायची। आणि हे कांदे चांगले बारीक चॉप करायचे, जसे तुम्हाला जमतील तसे बारीक चॉप करायचे। टोमॅटो ही बारीक कापायचे, एकदम बारीक, जेवढी तुमच्याने होईल तेवढी। मिरची बारीक कापायची, कोथिंबीर कापायची। हे सर्व मी कापून आणि चणा डाळ मिक्सर मध्ये वाटून आणते। ही चणा डाळ आहे, ही भिजवलेली आपण 2 ते 3 तास। ही मिक्सर मध्ये थोडी भरड अशी वाटून घेऊ। 1 ते 2 वेळा वाटायची, जास्त वाटायची नाही, थोडी भरड राहिली पाहिजे। त्याची जराशी लागली ना की छान लागतो खायला झुणका। ही वाटून आणते मी। हा बघा, मी हे 3 कांदे चॉप केलेत, एकदम बारीक फाईन चॉप केलेत। हे टोमॅटो चॉप करून घेतलेत। आता ही मिरची जी दाखवलेली 2 ते पूर्ण बारीक करून घेते। बघू शकता तुम्ही किती बारीक करते। आणि कोथिंबीर आहे, ही मी बारीक चॉप करून घेणार आहे। जशी जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक करायची। इथे माझं तेल गरम झालंय चांगलं। आता मी याच्यात हा कांदा टाकणार आहे। हा कांदा टाकला, मिरची टाकली, कोथिंबीर टाकले, कांदा जरा लाल होऊ द्यायचा चांगला। 5 मिनिटात लाल होतो, कारण एवढा बारीक आपण मस्त फाईन चॉप करून घेतलाय। हा थोडासा लाल झाला की आपण पुढची रेसिपी चालू करून घेऊ। आपला कांदा आता थोडासा लाल झालेला आहे जरासा। त्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आधी, आणि 2 मिनिटं त्याला परतवून घेणार, जेणेकरून त्याचा आलं लसूणचा उग्र वास निघून जाईल। एवढा सुंदर हा झुणका लागतो ना, एकदा नक्की करून बघा। आवडल्यास मला कमेंट करून सांगा मला कसं लागेल। थोडं आता ह्याच्यात आपण टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो हे मी फाईन चॉप केले एकदम, जेणेकरून ते कांद्यासोबत एकत्र होतात एकदम मस्त। थोडंसं 2-3 मिनिटं लागतील। हे बघा, कांदा आणि टोमॅटो चांगले एकत्र झालेले आहेत। आता बघा, खूप चांगले शिजलेले आहेत। आता या वेळेस आपण थोडेसे सुके मसाले टाकणार आहोत, आपल्या घरगुती मसाले आहेत। हा माझा लाल तिखट आहे 1 चमचा, अर्थातच हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, काश्मीरी लाल पावडर तिखटी कलरसाठी, आणि चवीपुरतं मीठ। हे सर्व एकत्र करून घ्यायचं।
बघा किती छान आलाय ना. दोन मिनिटं हे चांगलं मसाल्यांबरोबर परतून घ्यायचं. आणि जी आपण डाळ वाटलेली आहे ती बघा मिक्सरमध्ये मी चांगले वाटून घेतले. जर वाटत नसेल तर थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता, पण अशी बघा जरा भरट वाटले, एकदम बारीक नाही वाटले. हे बघा कलर किती सुंदर आलाय, अप्रतिम दिसतंय बघा. आणि तेलही सुटलंय. आता आपल्याला हे जी चण्याची डाळ वाटून घेतली ते टाकायचं आहे. ते बघा हे सर्व त्याच्यात टाकून द्यायचं. आणि मिक्सर धुण्यापुरते पाणी टाकायचं. जेणेकरून हे आपल्याला चांगलं मिक्स करता येईल. हे बघा आता हे चांगलं ह्याच्यावर डाळीबरोबर चांगलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं. कांदा टमॅटो सर्व मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं. वास खूप सुंदर आलाय. आपला झुणका खूप चांगला झालेला आहे. माझ्या घरात सर्वांना आवडतो हा झुणका. माझ्या मुलाला तो खूपच आवडतो. मला नेहमी त्याचं हे असतं की मग मी झुणका बनव, भाकरी बनव. हा झुणका तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा डाळ भात बनवली असेल तरी तुम्ही खाऊ शकता. असं काही नाही की भाकरीच हवी. ते बघ आता हा छान झालाय. आता थोडंसं बाजूने तेल सोडायचं आहे ना. ते आणि झाकण देऊन थोडंसं ठेवून द्यायचं शिजायला 5 मिनिटं. शिजवून मग झाकण देऊन 5 मिनिटं शिजवून मग परत आपल्याला थोडंसं हे करून घ्यायचं, स्टर करून घ्यायचं त्याला. आता हा बघा हा झुणका आपण थोडंसं हलवून घेऊया. आणि आणखी 2 मिनिटं हा होऊ देऊया. हे बघा मी तुम्हाला सर्व करून दाखवते. झुणका आणि भाकर. हा माझा झुणका रेडी आहे. आम्ही भाकरीसोबत सर्व केलेला आहे.